नमस्कार, मी सुनीता राजेंद्र शिरपूरकर. चला तर मी तुम्हाला एक छानशी रेसिपी करून दाखवते. आज करूया आपण दहीवडे. दहीवडे सगळ्यांच्या आवडीचे असतात, मोठ्यापासनं तर छोट्यापर्यंत. पण दहीवडे करायचे पण खूप कंटाळा येतो खूप लोकांना. पण ते आपण जर करायला बसला ना तर अगदी सोप्या पद्धतीने केले तर ते झटपट होतात आणि पटकन सगळ्यांना सर्व केलं की खायला पण टेस्टी लागतात, सगळ्यांना आवडतात पण. तर आज माझ्या किचनमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे दहीवडे. सर्वात पहिले काय करायचं ना, हे जी उडदाची डाळ आहे ती 2-3 घंट्याकरता भिजवून ठेवायची. ही डाळ मी छान बारीक करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. यात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान हाताने फेटून घ्यायचं. तर आपण करायला सुरुवात करायची. सर्वात प्रथम तेल गरम करायला ठेवलं आहे मी कढईमध्ये. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडंसं टाकून बघायचं. ते वर आले की समजून जायचं की तेल झालेलं आहे. मी डाळ ही छान बारीक करून घेतलेली आहे. आपण दहीवडे करायला सुरुवात करूया. दहीवडे हे फार जर बारीक डाळ केली ना तर ते छान मऊसार होतात आणि बनवायला पण फार सोपी जातात. आपण दहीवड्याला ना वेगवेगळा आकार पण देऊ शकतो. दहीवडे करताना यामध्ये काजू आणि किसमिस आत टाकून दहीवडे तयार केले ना तर त्याला वेगळीच चव पण येते आणि खाताना दहीवडे हे स्वादिष्ट पण लागतात, कारण दाताला काजू आणि किसमिसची चव येते. त्यामुळे दहीवडे फार सुंदर लागतात. काही जण काय गोल पण करतात दहीवडे. मी इथे ओव्हल आकार दिलेला आहे दहीवड्यांना. दहीवडे जितके सोपे आहे ना करायला तितकेच ते स्वादिष्ट पण लागतात खायला. याला सोनेरी कलर येतोय आणि हे छान फुगलेले पण आहे. याचा अर्थ आपली डाळ चांगली भिजलेली होती. याचा अर्थ की आपले दहीवडे झालेले आहेत. आता आपले दहीवडे बघू शकता छान सोनेरी कलर आलेला आहे. आणि आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. पण हे तेलातनं काढल्याबरोबर याला पाण्यात टाकायची नाही हं. थोडा वेळ 5 मिनिट वेट करायचं, थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर मग हे आपण पाण्यात टाकूया. आता बघू शकता तुम्ही पॉटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. आपले दहीवडे हे थोडे थंड झालेले आहेत आणि आता आपण याला पाण्यामध्ये टाकूया, पाण्यात टाकूया. मी ऑलरेडी पहिलेच दहीवड्यांमध्ये मीठ टाकलेलं होतं. जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर करू शकता. आणि दह्यांमध्ये जर मीठ टाकलं तर दहीवड्याला अधिकच चव येते. आता हे दहीवडे आपले छान पाणी यामध्ये मुरलेलं आहे. आपण याला प्रेस करून यातलं पाणी काढून घेऊया. मी हे पॉटमध्ये काढून घेते सगळे दहीवडे. आता आपले दहीवडे पूर्ण तयार झालेले आहेत. आता यामध्ये ना जे आपण ऑलरेडी दही तयार केलेलं आहे ते दही आपण यामध्ये टाकून देऊया. दही हे आपल्यानुसार टाकू शकतो, आपल्याला किती क्वांटिटीमध्ये दही टाकायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे दहीवड्यासाठी गार्निशिंग करता काय काय पदार्थ लागतात. टोमॅटो केचप घेतला आहे. ही हिरव्या मिरचीची चटणी, म्हणजे यामध्ये मी पुदिना आणि हिरवी मिरची टाकून ही चटणी बनवली आहे. बारीक शेव, कोथिंबीर, चाट मसाला आणि जिरे पावडर आणि तिखट. आता आपण दहीवड्यांना गार्निश करूया.
सर्वात प्रथम टोमॅटो केचप टाकूया. जी पुदिन्याची मी बनवली होती ही ग्रीन चटणी, बारीक शेव, तिखट, जिरे पावडर, चाट मसाला आणि वरतून छानशी कोथिंबीर. यामध्ये आपण डाळिंबाचे दाणे सुद्धा टाकू शकतो. आपले आहे कलरफुल ड्रायफ्रुट्स. तुमचा जर दहीवडे बनवण्याचा प्लॅन असेल ना तर अगदी 2-3 घंटे डाळ भिजून ठेवा आणि एकदम इझिली टेस्टी दहीवडे बनवून बघा. बनतात की नाही लवकर. अशा चविष्ट आणि सोप्या रेसिपीजसाठी नागपुरी स्वाद विथ सुनीता या यूट्यूब चॅनलला बेल आयकॉन क्लिक करून नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक इंस्टाग्रामवर लाईक फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या खास रेसिपीसोबत. नमस्कार.